brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. आणि फुलं हे वापरले जातील त्या ठिकाणी ही सभा त्याच ठिकाणी रद्द होईल. याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातामध्ये निधन झालेलं आहे. जेव्हा राज्यामध्ये दुखवटा असतो तेव्हा तुम्ही चौकामध्ये फटाके फोडणं आणि फुलं उधळणं हे बरोबर आहे का? ते बरोबर नाहीये, तर मी का स्वीकारू ते? जोडणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि इथे उपस्थित मंचावरती सर्व मान्यवर उमेदवार नेते मंडळी, तशाच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम आणि जय भीम. मी सुरुवातीलाच एका घटनाबद्दल बोलणार आहे, जी आता छोटीशी घटना इकडे झाली. मी बऱ्याच वेळेस या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आज मी याच्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त करणार आहे. बऱ्याच लोकांनी इथे फटाके लावले आणि तिथे चौकामध्ये सत्कारासाठी थांबले. आता दोन गोष्टी आपण सर्वांनी समजून घ्या. पहिली गोष्ट की याच आठवड्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघातामध्ये निधन झालेलं आहे आणि उपमुख्यांचे मृत्यू म्हणजे अपघातामध्ये मृत्यू होऊन जेव्हा राज्यामध्ये दुखवटा असतो तेव्हा तुम्ही चौकामध्ये फटाके फोडणं आणि फुलं उधळणं हे बरोबर आहे का? ते बरोबर नाहीये, तर मी का स्वीकारू ते? ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपण फुले शाहू आंबेडकरवादी आहोत की नाही? आता मला सांगणं, कोणतरी मोठा राजा आला किंवा राणीच्या पोटात येणारा कोणतरी सरदार आला, तर त्याच्यासाठी ज्या पद्धतीने आपण फुलांचा वर्षाव करतो, फटाके लावतो आणि हा सगळा फालतूपणा जो करतो, हा आपल्या फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीमध्ये बसतो का? मग कशाला हे नाटकं करता सगळीकडे? यापुढे मी आपल्या सर्वांना सांगतोय की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यक्रमामध्ये कुठेही फटाके, हार, तूर, फुलं हे वापरले जाणार नाही. ही फुले शाहू आंबेडकरवादी चळवळीचा हिस्सा नाहीये, भाग नाहीये. आणि कुठेही जर युवकांनी फटाटोट करून जबरदस्ती गाडी थांबवून फटाके फोडणं किंवा हार, तूर, फुलं करण्याचा प्रयत्न केला तर ती गाडी तुम्हाला तुमच्यासाठी न थांबता तिकडनं पुढे काढली जाईल, जसं आज झालं तसंच. दुसऱ्या बाजूला आज पक्षाचा आदेश आहे. 4 दिवसापूर्वी पक्षाचं एक पत्र निघाले की ज्या ठिकाणी फटाके, हारतुर आणि फुलं हे वापरले जातील त्या ठिकाणी ती सभा त्याच ठिकाणी रद्द होईल. हे आपण सर्वांनी वाचलंय, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी वाचलंय. मग आज हे सगळा प्रकार कशासाठी होतोय? आणि त्याच्याहून महत्वाची एक गोष्ट समजून घ्या की आता इथे अविनाश दादांचं भाषण चालू होतं. अविनाश दादांचं भाषण चालू असताना तिकडे मागे फटाके फोडत. तुम्हाला ऐकू आलं का त्या फटाक्यांच्या आवाजामध्ये काय बोलत होते ते? मग हा काय तुम्ही लावलंय की तुम्ही एका वक्त्याला बोलवणार? अविनाश दादा परभणीमध्ये राहतात का? नांदेडवरनं इथे भाषण द्यायला आले. तुमच्याशी संवाद साधायला, तुमच्या समोर भाषण करायला एक माणूस नांदेडवरनं आपल्या गावामध्ये आलाय. 2 मिनिटं शांत बसून ऐकायचं, त्याच्यापेक्षा त्याच्या भाषणाच्या मध्ये फटाक्यांचा आवाज करून त्या वक्त्याचा काय अपमान करताय? आणि जर पुढच्या वेळेस असा प्रकार घडला तर पक्षाचा आदेश पाळून तिकडच्या तिकडे ही सभा रद्द केली जाईल. आज माझ्यावरती पक्षाचा आदेश होता ही सभा रद्द करायला, पण आपण सर्व खूप वेळ थांबलात म्हणून मी ती रद्द नाही करू शकलो. मी नुसतं सत्कार न स्वीकारता पुढे आलो. पण ह्याच्यानंतर हा कोणताही प्रकार होताना कामा नाही. जर हा प्रकार घडला तर वंचित बहुजन आघाडीची सभा तिकडच्या तिकडे रद्द होऊन जे कोणी व्यक्ती आले ते परत घरी निघून जातील. मान्य सर्वांना?